अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामीत माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीपासून या एका मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। तर हा मंत्र विघ्न दूर करणारा, इच्छा पूर्ण करणारा मंत्र आहे। जर तुम्ही या मंत्राचा जप केला तर तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल। तर तो मंत्र कोणता आहे याच विषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, तुमच्या मनात एखादी इच्छा असेल किंवा तुम्हाला काही हवं असेल किंवा तुमच्या कोणत्या ना कोणत्या कामात अडचणी संकट येत असतील किंवा अडलेले काम पूर्ण होत नसेल, तर या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या एका मंत्राचा जप करायचा आहे। जर तुम्ही या मंत्राचा जप केला तर तुमच्या या सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। बघा, या मंत्राचा जप केल्याने आपल्याला जे हवं ते मिळतं, आपल्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतात। पण हे केव्हा शक्य होईल? जेव्हा आपण या मंत्राचा अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने जप करेल। म्हणून या मंत्राचा जप तुम्हाला पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने करायचा आहे। या मंत्राचा जप तुम्हाला रोज न चुकता करायचा आहे। या मंत्राचा जप केल्याने सर्व समस्या, विघ्न, संकट दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक कार्यात यश मिळते। तर बघा, हा मंत्र श्री गणेशाचा आहे। बघा, प्रत्येक सेवेमध्ये, प्रत्येक शुभ कार्यामध्ये गणपतीचा आशीर्वाद हवा असतो। म्हणून आपण या मंत्राचा जप अवश्य करायला पाहिजे। तर हा मंत्र कोणता आहे? तर हा मंत्र विघ्न दूर करणारा, इच्छा पूर्ण करणारा, इच्छापूर्ती मंत्र आहे। तर हा मंत्र असा आहे, ओम गणगो गणपतये विघ्नविनाशिने स्वाहा। या मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आहे, म्हणजेच या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे। या मंत्राचा जप स्त्री पुरुष, मुलं मुली कोणीही करू शकता। तर या मंत्र जपाची सुरुवात तुम्ही संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा कोणत्याही बुधवारपासून या मंत्र जपाला तुम्ही सुरुवात करू शकता। तर बघा, संकष्टी चतुर्थी किंवा बुधवारी म्हणजेच ज्या दिवसापासून तुम्ही या मंत्र जपाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या देवघरासमोर बसा। बसण्यासाठी आसन घ्या आणि त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्या आणि त्यानंतर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। बघा, अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्ष पठण करत तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि त्यानंतर देवघरात ठेवा आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करा। अष्टगंध लावा, अक्षता अर्पण करा आणि लाल जास्वंदाचे फूल अर्पण करा आणि 21 दुर्वा अर्पण करा। गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा। शक्य असेल तर 21 मोदक यांचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा, कारण या गोष्टी गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहेत। आणि त्यानंतर गणपती बाप्पाला मनापासून नमस्कार करा। तुमची जी इच्छा आहे ती गणपती बाप्पाला सांगून ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करा। आणि आजपासून या मंत्राचा जप करणार आहात हे गणपती बाप्पाला सांगा आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी अशी मनापासून गणपती बाप्पाला प्रार्थना करा। आणि त्यानंतर तुम्हाला या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। जप करताना अगदी मनापासून, पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे। आणि अभिषेक केलेलं जे पाणी, तीर्थ आहे ते आपण स्वतः आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तीने थोडं थोडं ते ग्रहण करायचं आहे। आणि दररोज तुम्हाला दिवसभरातून जेव्हा वेळ मिळेल, म्हणजे तुमच्या वेळेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही या मंत्राचा जप करू शकता। तर या मंत्राचा जप केल्याने बघा, तुमच्या मनात कोणती इच्छा आहे किंवा दुःख आहे किंवा काही अडचणी, संकट, समस्या असतील तर या मंत्र जपाने त्या समस्या, अडचणी दूर होतात। तर तुम्हाला या मंत्राचा जप नक्की करायचा आहे, कारण हा मंत्र विघ्न दूर करणारा, इच्छा पूर्ण करणारा, इच्छापूर्ती मंत्र आहे। म्हणून या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा। जेव्हा तुम्ही या मंत्र जपाला सुरुवात कराल तेव्हाच तुम्हाला याचे सकारात्मक अनुभव नक्कीच येतील। या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा रोज न चुकता करायचा आहे।
या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा. नक्की तुमच्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्ही या मंत्राचा जप नक्की करून बघा. तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.